शिरपूर बसस्थानकात प्रतिबंधित गुटखा जप्त, अमळनेरच्या युवकाविरुद्ध गुन्हा। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। शिरपूर बसस्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या MH20 BL 3391 क्रमांकाच्या इंदोर ते अमळनेर बसमधून तब्बल 34,448 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी अमळनेर येथील निखिल रमेश शिंगाणे वय 19 याच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना इंदोर ते अमळनेर या एसटी बसमधून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील, PSI सुपेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल, पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र मोरे आणि DB पथकाने शिरपूर बसस्थानकात सापळा रचून बसची तपासणी केली। तपासणी दरम्यान बसमध्ये ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या गोणीतून विमल पान मसाला आणि तंबाखूचा प्रतिबंधित साठा आढळून आला। त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे यांनी नमुने घेऊन उर्वरित मुद्देमाल जप्त केला आणि शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या प्रकरणात संशयितासह संबंधित उत्पादक, पुरवठादार, मालक आणि संचालकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून API वर्षा पाटील पुढील तपास करत आहेत।